केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे। या अर्थसंकल्पामुळे एकीकडे मध्यमवर्गीयांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी शेतकरी मात्र काहीसे या अर्थसंकल्पावर नाराज असल्याचं बघायला मिळत आहे। सगळ्यात मोठी आशियातील बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या या कांदा मार्केटमध्ये सध्या आपण आहोत आणि या अर्थसंकल्पाचा फारसा काही परिणाम या सगळ्या बाजारांवर किंवा एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पडलाय असं म्हणता येणार नाही। त्याचं कारण गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एक कळीचा मुद्दा, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी ते सातत्यानं सरकारकडे मागणी करत होते तो म्हणजे कांद्यावरचं निर्यात शुल्क जे आहे ते शून्य करण्याचा। म्हणजेच कांदा निर्यात केल्यानंतर त्याच्यावर जे काही शुल्क लागतं ते पूर्णपणे माफ करावं अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या संघटना करत आहेत। प्रत्यक्षात मात्र या अर्थसंकल्पामध्ये अशी कुठल्याही प्रकारची तरतूद किंवा घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे जरी मध्यमवर्गीय किंवा इतर वर्गाला या अर्थसंकल्पातून दिलासा मिळाला असला तरी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र यामधनं काही समाधान मिळालेलं नाही आहे। हिरामण परदेशी आहेत आपल्यासोबत। अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ करावं। अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा होत आहे मात्र तसं काही झालेलं दिसत नाही आहे। केंद्र सरकारचा जे बजेट आतापर्यंत डिक्लेअर झालं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत जे बी निर्णय डिक्लेअर केले, परंतु कांद्याचा हा प्रश्न पूर्वीपासून पेंडिंगच पडलेला आहे। याचं मुख्य कारण असं की निर्यात बंदी केल्या जाते किंवा निर्यात शुल्क लावले जातात, त्याच्यावरती त्यांनी कुठल्या प्रकारचं नियोजन केलेलं नाही आहे। अचानकपणे निर्यात बंदी होते, अचानकपणे निर्यात शुल्क लागते, परंतु आता बी सध्या 40%वरून त्यांनी 20%वरती आणलेलं निर्यात शुल्क होतं ते पूर्णपणे हटवण्याची मागणी अनेक दिवसापासून व्यापारी आणि शेतकऱ्यांची होती, परंतु अद्याप त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं त्यांनी निर्णय घेतलेला नाही। तर केंद्र सरकारने निश्चितच या बाबतीत निर्यातीच्या बाबतीतलं धोरण आहे त्यांचं निश्चित केलं पाहिजे आणि निर्यातीवरचे शुल्क लावण्याचे किंवा निर्यात बंदी करण्याचे जे निर्णय आहे हे एक्झॅक्ट न घेता त्यावर काहीतरी व्यापाऱ्यांना या शेतकऱ्यांना किंवा परदेशातील चलनाचा विचार करूनच या गोष्टी केल्या पाहिजे। तुरंत या गोष्टी एक्झॅक्ट निर्यात बंदी लागू केली नाही पाहिजे। पण एकूणच गेल्या काही महिन्यांपासून आपण जर बघितलं तर 4,000वरचा कांदा आज थेट 2,000पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। निर्यात शुल्क माफ केल्यानंतर दिलासा मिळेल का? हो निश्चितच, कारण जर तुम्ही बघितलं तर बांगलादेशने पण आयात शुल्क लावलं आहे। आपलं निर्यात शुल्क जर बघितलं तर याची किमतीमध्ये डबल तफावत होऊन जाते, त्याच्यामुळे निश्चितच बाहेर जाणारा माल हा कमी प्रमाणात जाहीर झाला तरी निर्यात शुल्क पूर्णपणे हटवलं गेलं तर बाजारामध्ये निश्चितच वाढ होईल आणि निर्यात याच्यामध्ये त्याला चालना मिळेल। खूप खूप धन्यवाद। तर या काही बोलक्या प्रतिक्रिया आपण बघतोय। नाशिकच्या बाजारामध्ये कांदा हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। देशभरातला जगभरातला कांदा याच नाशिकच्या बाजारांमधनं त्याचं निर्यात केलं जातं। मात्र हे निर्यात केलं जात असताना त्याच्यावरचं शुल्क जे आहे ते पूर्णपणे माफ केलं असतं तर निश्चितपणे जसं या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना समाधान मिळालं, दिलासा मिळाला, तसाच काहीसा दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मिळाला असता अशी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची भावना आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।